भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते आणि सामाजिक न्यायाचे, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि शिक्षण संघटन संघर्षाचे प्रतीक होते। त्यांनी अस्पृश्यतेच्या, शोषणाच्या आणि अन्यायाच्या साखळ्या तोडल्या। त्यामुळे आज लाखो करोडो लोकांना स्वाभिमानाने जगता येत आहे। त्यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राने संपूर्ण भारताला नवी दिशा दिलेली आहे। बाबासाहेब म्हणजे अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली क्रांतीची मशाल आहे। ज्या काळात माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अर्थ नव्हता, त्या काळात त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्वतःला घडवलं। कोट्यावधी शोषितांचा जगण्याचा मार्ग त्यांनी दाखवला। आपण शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेचे अनुयायी आहोत। ही विचारधारा केवळ राजकीय नाही, तर जीवन जगण्याची पद्धत आहे। आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर या विचारांचा ध्वज रोवला। त्यांनी वारंवार सांगितले की समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोचला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिलं। त्या संविधानानं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि भौगोलिक अशा विविधतेच्या भारताला एकता, समता, बंधुतेच्या सूत्रात बांधण्याचं काम केलं। देशाची एकता, अखंडता, सार्वभौम कायम ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेच्या गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष असा भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला एक मत, एक मूल्य असा समान अधिकार दिला। प्रत्येक भारतीयाला, कामगारांना न्याय व प्रत्येक धर्माला स्वातंत्र्य दिलं। बाबासाहेबांनी मांडलेले हिंदू कोड बिल हे भारतातील महिलांच्या प्रगतीचं मोठं पाऊल होतं।